बरं रामेश्वरी, आता जसं तुम्ही म्हटलं की जीवनाशी रिलेटेड पूर्ण ती हे लावलेली आहे तिथे, की कुठल्या आता तुम्ही मंदिराचा उल्लेख केला, की जे जे आपण जीवनाशी खजूर खजूर जैविक खजूराहोचे कामं वगैरे करतो, तसं रामेश्वरमला पण शिव आणि पार्वतीचं सारीपाट खेळण्याचा पण एक वेरूळला पण आहे. फार वेरूळ. अप्रतिम हे शिवपार्वती सारीपाट खेळत असतानाचे खूप ठिकाणी प्रसंग तुम्हाला दिसतील. हम्म, म्हणजे रामेश्वरमला तर आहेत, वेरूळच्या तर जवळपास 4-5 लेण्यांमध्ये हा प्रसंग आलेला आहे. हम्म, हम्म, हम्म. आणि म्हणजे फक्त हे आपल्या मानवी जीवनाशी रिलेटेड असलेल्या ह्या सगळ्या मूर्ती आहे. आपण नुसतंच देव म्हणून त्याला न सोडता ते तुम्ही आपल्या तत्त्वज्ञान आहे ना त्यात. तत्वज्ञान आहे. आ- हं, सांगितलं काय, हं, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. हं, ह्या ज्या मूर्ती तयार करण्यात आलेल्या आहे, हे तत्त्वज्ञान सांगण्यासाठी आहे. हं. त्याच्या पाठीमागची जी फक्त गोष्ट काही भाव असो, ओळखा त्याच्यातले. त्याच्या हां. पाठीमागची गोष्ट काहीही असो ना. म्हणजे हं, आता गोष्ट तुम्ही जर रेवती आणि बलरामाची गोष्ट घेतली, तर हं, त्याच्यामध्ये एक पौराणिक गोष्ट अशी आहे, हं, की एक रैवतक नावाचा राजा होता. हं, त्याला रेवती नावाची मुलगी होती आणि त्या मुलीची उंची खूप होती, म्हणजे हाईट जास्त होती. आता आपण अनुरूप वर शोधायला सुरुवात केली रैवतकनी, पण तिच्या उंचीचा मिळेना. हं, मुलगाच मिळेना. आता याला उत्तर काय? म्हणून त्याने आपल्या मुलीला घेतलं, आपल्या विमानात बसला आणि ब्रह्मदेवाला भेटायला गेला. हं, ब्रह्मदेवाला भेटायला गेल्यानंतर द्वारपालांनी म्हटलं की 2 मिनटं थांबा इथे, प्रभू कामात आहेत. 2 मिनिटांनी यांना आत पाठवलं. आत गेल्यानंतर म्हटलं की असा असा प्रॉब्लेम तयार झालेला आहे, काय करावं? तर ब्रह्मदेवाने सांगितलं, काही नाही म्हणे, सोल्युशन मिळालेलं आहे, तू परत जा, हं. तिच्या योग्य अनुरूप वर तयार झालेला आहे. मग त्यांनी विचारलं रैवतक राजांनी, की असं असं कसं होणार आहे? आम्हाला येऊन इथे 2च तर मिनटं झाले. हं. तर ब्रह्मदेवाने सांगितलं की स्वर्गात 2 मिनटं थांबणं म्हणजे पृथ्वीवर किती युगं उलटलेली आहेत. अरे बाप! अच्छा. पण तू काळजी करू नको, तुझं राज्य तसंच आहे, सगळं तसंच आहे, फक्त खाली जाऊन पोरीचं लग्न करायचं आहे. तर खाली आल्यानंतर मग लक्षात आलं की रेवतीपेक्षा जास्त उंचीची मुलं अनुरूपवर तिथे आहे. तर याच्यातलं जिस्ट काय आहे, हं, कट टू शॉर्ट काय म्हणू याला, तर अंतरिक्षात गेल्याच्या नंतर तुमची एज वाढलेली नाही आहे, पण हं, पृथ्वी इकडे तेवढीच फिरते आहे ना. तर आणि हा जर काळ मोजला तुम्ही हं. सायंटिफिकली, आणि नासामध्ये ही गोष्ट सांगितली जाते, हो, बरोबर. तर तो एक्झॅक्ट फिट बसतो. हं. म्हणून आपण तर म्हटलं. तर त्यामुळे काय, आपण काय करतो, पटकन आजकाल कन्क्लुजनवर यायला लागलो. आधी हं. काय म्हटलं मी, आपण हे सगळं विसरत चाललेलं आहे. विसरत चाललोय. सारीपाटाचा खेळ म्हणजे काय, हां. हे ज्या काळामध्ये त्या मूर्ती तयार झाल्या तेव्हाच्या लोकांना माहीत होतं. माहिती होतं. एक्झॅक्टली. हां. म्हणून पुरुष त्या आणि मूर्ती. प्रकृती हं, हं, सोबत हं. आहेत ना. हं, हं, हं. शिव म्हणजे पुरुष आणि पार्वती म्हणजे प्रकृती. शक्ती, हां, प्रकृती. तर हे सोबत आहेत. त्याच्यामध्ये 21 क्रमांकाचं लेणं आहे वेरूळला. त्याच्यामध्ये हा प्रसंग फार सुंदर दाखवलेला आहे. हं. त्याच्यात पार्वती तो खेळ खेळते आहे आणि नवीनच लग्न झालेलं आहे शिवपार्वतीचं. त्याच्यामुळे शंकर सतत हारत चाललेले आहे आणि पार्वती असं म्हणते की चला आता उठू, संपवू खेळ आता इथे. तर म्हणजे शेवटी असं झालेलं आहे की शिवानी लावलेला नंदी पण पार्वतीने जिंकलेला आहे. अच्छा. तर पार्वती उठायला जाते, हं, तर ती उठताना तिचा हात असा ज्या लोडाला टेकून ती बसलेली आहे हं. त्याच्यावर हात ठेवून उठताना दाखवलेली आहे. आणि त्या दगडामध्ये ते शिल्प इतकं सुंदर आहे की तो तक्क्याचा लोड असा दबलेला दिसतो तिथे. आणि बापरे! पार्वती किती सुकुमार आहे हे तिच्या हातावरनं दिसतं. ती आपल्या सगळ्या केशरचनेची किंवा इतर याची कशी काळजी घ्यायची याच्यासाठी पाठीमागे एक दासी उभी आहे आणि ती केशरचना करते आहे. आणि त्यात शिवानी पार्वतीचा सोगा धरला आहे की आणखी एक गेम खेळू. खेळूयाचं. आणि हां. पार्वती एका हाताने अशी म्हणते, का देवा, मला काही कळत नाही का, हं, की आता साक्षात शिव शेवटच्या खेळामध्ये सगळं जिंकून घेण्याचा तुमचा मनोदय दिसतो. हं. पण अ, शिव तेव्हा तिला म्हणत असतात की बा हा फक्त खेळ खेळ नाही आहे, हे जीवनाचं सार आहे किंवा सार आहे जीवनाचं असं. पूर्ण. हां. म्हणजे ते आधीच्या लोकांना माहिती होतं आणि हे जीवनशैली जी काही आहे ती त्या मूर्तीच्या फॉर्ममध्ये ती सगळी दर्शवली आणि अजूनही म्हणजे पुराणकाळी किंवा प्राचीन काळीच्या सगळ्या त्या मूर्त्यांमध्ये, देवळांमध्ये ते कोरून ठेवलेलं आहे. हो. कोरून ठेवलेलं आहे. म्हणजे त्याला काहीतरी आता रिलेशन आहेत. आता साध्या साध्या गोष्टी आहे. आम्ही मंदिराला प्रदक्षिणा कशी घालायची हे विसरून गेलेलो आहे. बरेच हं, लोक तुम्ही ऐकलं असेल की ऑफिसला जायच्या आधी मी मारुतीला किंवा गणपतीला 21 प्रदक्षिणा घातल्याशिवाय जात नाही. हं. मग आता एक प्रदक्षिणा कशा घालतो आपण, युसेन बोल्टच्या स्पीडनी पटपट पटपट पळत घालतो.
पण कंप्लीट करायचा वेळ हां, नाही आहे. पण अच्छा, त्याचेही काही सा नियम आहेत. नियम म्हणण्यापेक्षा ते शास्त्र असं शास्त्र आहे, आहे. की मंदिराचा जो बाह्य भाग आहे, हं, त्या बाह्य भागावर जो जंगा भाग मी म्हटलं, हं. त्याला त्याच्या बाह्य पृष्ठभागाला मंडोवर असं नाव आहे. त्या बरं. मंडोवरावर त्या मंदिराच्या आतला जो देव आहे, त्याच्याशी संबंधित त्याच्या क्रियाकलापांच्या शी संबंधित सगळ्या मूर्ती किंवा शिल्पपट त्याच्यावर असतात. आता मी सूरसुंदरी सांगितल्या, हं, हं, त्या त्याच्यावर आहे. हं, आता तुम्हाला हे सगळं जर व्यवस्थित बघायचं असेल, समजून घ्यायचं असेल, तर प्रदक्षिणा कशी मारायला हवी? हं, तर एखादी गर्भारशी बाई, हं. प्रेग्नंट वुमन, बरं, जिचा 8वा महिना भरलेला आहे बरं, आणि 9वा महिना नुकताच लागलेला आहे. बरं. ज्या स्पीडनी ती चालणार. हं, 8वा महिना भरलेला आहे, 9वा महिना नुकताच लागलेला आहे आणि हं. तिच्या कमरेवर एक कुंभ द्या, म्हणजे एक मडकं पण द्या, कळशी द्या. तर ती ज्या चालीनी चालेल, बरं. त्या चालीनी तुम्ही मंदिराला प्रदक्षिणा घाला. काय सुंदर उदाहरण दिलंय सर. तसं जर केलं, तर मग तुम्हाला हे जे सगळं काही आहे ते समजेल. नाहीतर सगळं एकसारखंच दिसणार आहे. हं. म्हणजे ती एक स्टेप ती काय नक्की हां. आता काय झालेलं आहे आपल्याला, आम्हाला आजच्या काळामध्ये वेळ त्या नाहीये. नाही, वेळ हां. असण्यापेक्षा त्या गाभाऱ्यात जाऊन कधी दर्शन घेतो हं. आणि कधी नाही असं झालेलं आहे. आणि नेमकं जिथे डोळे उघडे ठेवून बघायला पाहिजे तिथेच डोळे बंद करता तुम्ही. म्हणजे नेमकं कुठे? मागे. देवळात जवळ. गेल्यानंतर हां. मूर्ती निरखून पाहायच्या ऐवजी तुम्ही डोळेच बंद करता ना. हो. त्याच्यामुळे तो देव आहे कसा हेच कळत नाही. आता विठ्ठलाचे भक्त इतके आहेत आपल्याकडे. बरोबर. पांडुरंगाच्या डाव्या हातात काय आणि उजव्या हातात काय हे विचारलं तर उत्तर देता येत नाही. कितीतरी वेळा बघितली असेल तुम्ही मूर्ती. हो. तर पांडुरंगाच्या डाव्या हातात शंख आहे आणि उजव्या हातामध्ये कमळ आहे. शंख कशाचं प्रतीक आहे? ज्ञानाचं. कमळ पावित्र्याचं. पवित्र. शस्त्र नाही आहे. हं, त्यामुळे वारकरी संप्रदायाचा स्वभाव बघा तुम्ही. हं. ज्ञान आणि पावित्र्याला महत्त्व आहे तिथे. बरोबर. किती अर्थपूर्ण आहे ना. हं. पण तिथेच आपण डोळे बंद करतो. म्हणून कळत नाही ना, हां. शंख आहे की पद्म आहे किंवा कमळ आहे. नक्कीच ही या जी आपल्या ही जी पॉडकास्ट बघणाऱ्यांना मी सांगेल, की डोळे भरून मूर्तीला बघा आणि त्याचे भाव आणि त्याचं एक ठेवण ती लक्षात घ्या. आता बघा तुम्ही, आपल्या भारतात हजारो मंदिरं अशी आहेत, हं, अजूनही आहेत, जी चांगल्या अवस्थेत आहे. आक्रमणकाऱ्यांनी त्याच्यावर हल्ले केले, तोडफोड केली, तरी स्वतःचं सौंदर्य अजूनही ते टिकून आहेत. हं, वेरूळमध्ये काय प्रचंड तोडफोड झालेली आहे. वेरूळचं कैलास लेणं जाऊन बघा तुम्ही. वेरूळच्या सगळ्याच लेणी बघा. हं, आधीच्या सुरुवातीच्या बौद्ध लेणी, मग हिंदू लेणी आणि जैन लेणी. हं, अप्रतिम काम आहे ते. किती हं. मेहनतीने केलेलं काम आहे. म्हणजे ज्यांनी हे तोडलं त्यांच्या मनात एकदाही हा विचार आला नसेल का, की हे जे मूर्तिकारांनी अप्रतिम काय काम हां. करून ठेवलेलं आहे, हं. ही कलेची आगरच आहे ना. बरोबर. इन्स्टिट्यूशन्स आहेत त्या कलेच्या. त्याच्यामध्ये किती गोष्टी आहेत. एकाच दगडामध्ये म्हणजे जीव ओतून त्यांनी ती रचना केलेली आहे त्या एकाच मूर्त्यांची. दगडामध्ये लेडीमध्ये अमुक अमुक ठिकाणी तुम्हाला जर एखादी मूर्ती कोरायची असेल, तर ती कोरताना ती 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 रिप्लेस नाही करता येत तुम्हाला. तो फ्लॉवर पॉट नाही आहे, की ही हं. मूर्ती भंग झाली म्हणून दुसरी आणून ठेवली. ते काहीही न होऊ देता ते पूर्ण करायचं आहे काम. किती कठीण काम आहे कठीण काम आहे. आणि किती त्यांनी यांनी केलं असेल. कलेची दादच द्यायला त्याच्या पाहिजे. आणि काय होतं, मी म्हटलं ना आपण विसरून गेलेलो आहे. विसरून गेलेलो आहे म्हणजे ना, आपल्या गोष्टींसाठी आपल्याला आस्था हवी. हं. आस्था हवी, तो त्या भाव असायला पाहिजे. माया हवी. हं. लेकरावर माया असते की नाही आपली. तर तसं माझ्या संस्कृतीची ही प्रतीकं आहेत. आता कमळाला काय म्हणून पाश्चात्य लोक काय म्हणतील, इट्स अ ब्युटिफुल फ्लॉवर. फ्लॉवर. हं. आम्ही त्याला पावित्र्याचं प्रतीक केलेलं आहे. शंखाला ज्ञानाचं प्रतीक केलेलं आहे. नागाला अनंतत्वाचं प्रतीक केलेलं आहे. हा प्रतीकांचा देश आहे. हं. प्रत्येक गोष्टीत देव बघणारा बरोबर. आपला समाज आहे. समाज आहे. हं. म्हणून प्रत्येक गोष्टीला त्यांनी त्या दर्जावर नेऊन ठेवलं. त्याच्या पाठीमागे अर्थपूर्ण आहे त्याच्यात. तत्त्वज्ञान हं. तयार केलं. तुम्ही भारतीय लोकांना हे सगळं बघायला जाताना बघा आणि पाश्चात्यांना बघा. ते वेळ देऊन करतात. हं. आपल्या इथले लोक तिथे जातात म्हणजे उपकार केल्यासारखे जातात. टाईमपास. हां, त्यांना कळतही नसतं. तिथे गेल्यानंतर साधा 500 रुपयाचा गाईड करणं कोणाला सुचत नाही. 25,000 रुपये खर्च राहण्या-खाण्यावर, प्रवासावर केलेला असतो. हं. पण तो गाईड तुम्हाला जे माहीत नाही आहे त्यातल्या 4 गोष्टी तर सांगेल. बरोबर. तो तत्त्वज्ञानी नाही आहे, हं. पण तुम्हाला कळतच नाही. म्हणजे मध्यंतरी मी वेरूळला गेलो होतो. हं. बरेचदा जात राहतो. तिथले काही बरेचसे गाईड ओळखीचे झालेले आहे. तर आता मी तिथे माझा दिवस घालवून बाहेर पडत होतो. ते
जनरली ग्रुप जे येतात त्यांना म्हणतात की गाईड घ्या, गाईड घ्या. तर त्या गाईडला दिवसभरात कोणी मिळालं नसावं. त्यांनी मला म्हटलं, देखो साहब बोले, 50,000 रुपये लोग खर्च करके आते हैं, यहाँ 500 रुपये नहीं देते. आणि एकाने एका याला म्हटलंही की 500 रुपये दो तो पत्थर में भगवान दिखेगा, नहीं तो सारे पत्थर एक जैसे ही पत्थर एक दिखते हैं. जैसे. हां, बरोबर. असं आहे ना. हां. म्हणजे फार तुम्ही अभ्यास जरी नाही केला तरी कमीत कमी जाणून तरी घ्या ते काय आहे.